गेल्या 5 वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकऱ्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचा देखील सामना करावा लागतो आहे। गेल्या 2-3 वेळेस कोकणामध्ये आलेल्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला, मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाही, ते पुन्हा उभे राहतात आणि जोमाने कामाला लागतात। याचं कौतुक वाटतं असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केलं। आमदार संजय केळकरांचे नाव येथे गेले कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीने पिकवलेले नाहीयेत, नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंब्याची फळं आहेत। दुसरं, फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो। दुसरं, ग्राहकांना एक समाधान, म्हणजे प्रयत्न हाच असला पाहिजे की इंडिया आणि भारत याच्यामधला एक पूल सांधण्याचं काम या अशा महोत्सवांच्या निमित्तानं होतं असं मला ठाम वाटतं। संस्कार संस्थेचे अध्यक्ष, आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवाला भेट दिली। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ तसंच संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। शेतमालाला हमीभाव मिळण्याची गरज आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं धान्य घेणं गरजेचं आहे। 12 वर्ष आपण या महोत्सवाला भेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं। जवळपास 12 वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकण मधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे। आंबा महोत्सव या ठिकाणी 1 तारखेपासून सुरू झाला, 12 तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला, कारण ही एक प्रकार चळवळ आहे, त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे। आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता। 12 तारखेपर्यंत आहे। मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या, या चळवळीला ताकद द्या, आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य विजिट करा। आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो। ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक 1 ते 12 मे 2024। संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे। दिनांक 1 ते 12 जानेवारी, गावदेवी मैदान, ठाणे स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा, कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे। नक्की भेट द्या। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2024 1 मे ते 12 मे 2024 या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे।